तर शिक्षकांच्या मागण्या काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। रिकामे बाकडे, ओस पडलेली शाळा, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्न, वर्ग खोल्यांमध्ये नीरव शांतता हे सध्या राज्यातल्या शाळांमधील काही ठिकाणचं वास्तव आहे। कारण राज्यातल्या शेकडो शाळांमध्ये शिक्षकांची जागा अजूनही कुणी भरलेली नाही। शिक्षकांच्या रिक्त जागांचा हा वाढता डोंगर विद्यार्थ्यांच्या भविष्याला कोणत्या वळणावरती घेऊन जातोय पाहूयात। सध्या महाराष्ट्राला अंदाजे किती शिक्षकांची आवश्यकता आहे ते। तर महाराष्ट्रात किती शिक्षकांची गरज आहे? राज्यामध्ये या घडीला 21,678 शिक्षक पद ही रिक्त असल्याचा अंदाज आहे। मराठी माध्यमांचा जर आपण विचार केला तर यापैकी 18,373 रिक्त पद आहेत। त्यानंतर उर्दू माध्यमामध्ये 1,850 पद रिक्त आहेत। इंग्रजी माध्यमांमध्ये 931 पद रिक्त असल्याचं समोर येतं। हिंदी माध्यमामध्ये देखील 410 पद रिक्त आहेत। तर झेडपीच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, त्याची देखील धक्कादायक आकडेवारी आहे। 12,522 पद त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त आहेत। तर महापालिकेच्या शाळांचा जर आपण अंदाज घेतला तर अंदाज आहे 2,951 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत। मग नगर परिषदेच्या शाळा साधारण 477 पद त्या ठिकाणी रिक्त आहेत। खासगी शाळांचा विचार केला तर 5,728 पद त्या ठिकाणी रिक्त। एकंदरीत महाराष्ट्रात किती शिक्षकांची आवश्यकता आहे ते आपण पाहिलं। बरं, हे पाहिल्यावर तुम्हाला